पूर्वस राहायला काय होते सुरुवात होती ऑटोमॅटिक आणि तुमची वाट मोकळी होते. चला आता विवेकाच्या वाटा आहेत, वैराग्याच्या वाटात चाला, पण आधी काय आलं पाहिजे? आधी उतूच आलं पाहिजे. उतू आल्याशिवाय नाही. आणि एकदा उतू आलं ते उतू आलेलं ओसरलं का मग मात्र तुमची सगळी पायवाट मोकळी झाली, तुम्ही गोकुळापर्यंत पोहोचले. हा सगळा प्रसंग आणि आपली अवस्था किती मोठा मेळ बसतो याचा. मग एवढा मेळ त्या महात्म्याने घालून दिला आणि खऱ्या सुखात खऱ्या गोकुळामध्ये आणून ठेवलं. खऱ्या सुखाला प्राप्त केलं म्हणून दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख पण कधी पाहता श्रीमुख गोविंदाचे. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई Bye.
आला पाहिजे. किती मोठं इंटिमेशन. बरं काय पात्रता आहे हो, मेल्यावर सुद्धा लोक एवढं हार नाही घालत. कदाचित सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा चव्हाण, सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा बुधवरे या महान महात्म्यांची भेट झाली नसती, त्यांचं वर्म कळलं नसतं, तर ह्या पात्रतेला कोण आला असतं. व्यवहारातली गोष्ट आहे, व्यवहारातलं उदाहरण. एखादं फुल जर आपण दिलं एखाद्याला तर प्रेमाची बांधिलकी तयार होते, पण ते जर प्रेम तोडायला लागलं तर ते फुल सुद्धा चुरगाळून पुढच्या व्हॅलेंटाईन डायला फुल भेटणार नाही. व्यवहारातली गोष्ट. पण एवढ्या फुलांचा सुगंध तुम्हा आम्हाला सगळ्याला उपदेश करतो का परिमळ गेली औस फुलं देठी आयुष्या शेवटी. या फुलांना सुगंध गेला का याची किंमत संपली. आपण सगळ्यांनी ध्यानात ठेवायचंय, आपल्यातलाही सुगंध गेला का आपली किंमत संपली. मग जगाला फक्त ज्योत से ज्योत जगात. मग खऱ्या सुखाची प्राप्ती एकदा झाली, एकदा त्या भगवंताला गोकुळात येऊन एकदा पाहिलं, अनुभवलं का तोच भगवंत आपल्या मधनं कशा प्रक्रिया करत असतो. अभंगाचं द्वितीय मुक्तार्थ सांगितला. पाहता श्रीमुख एवढंच प्रमाण महत्वाचं. बस एवढा विचार कळला बाद झालं. तू काय म्हणे जन्म आल्याचे सगळ्यांचा तास हाच आहे, फक्त त्याला काय करायचं, त्याला पाहायचं. आणि पाहणे ही प्रक्रिया कधी पूर्ण होते पहा. पाहण्यासाठी पहिली ओळख असावं लागते. काय साधं उदाहरण आपण सहज म्हणतो, आणखी आमक्याला मुलगी काय करायला जायचंय, असं तात्या घुसतो का एखाद्याच्या घरात मुलगी पाहायला. पहिला आधी काय द्यावा लागतो, निरोप. निरोप द्यायच्या अगोदर तिथं काय असावं लागती, ओळख. पहिली ओळख, नंतर निरोप, मग नंतर बोलावा. त्यांचा तिकडून काय येतो, ठीक आहे तुमची आमचं कुठंतरी जुळतंय, कुठंतरी नातं आहे, देवाक जुळतंय, गुण जुळत. आता आमची मुलगी बघायला यायला हरकत. बरं नुसतं बघायला गेले म्हणजे पाहणे प्रक्रिया पूर्ण नाही झाली. मुलगी जाऊन पाहिली आणि पसंत झाली का मग लाडू फुटत येत, काय फुटत येते, आणि मग हे हसता. आता काय हरकत नाही, आता पूर्वी करायची तर तीच करायची, पण कधी पसंत झाली तुकोबाराय सांगतात
त्या सगळ्या गवळणींना, त्या सगळ्या हरिभक्तांनी भगवंताचं मुख पाहिलं आणि त्यांची अवस्था झाली कशी, रंगनिरंगत एकमेकाशी गुलगुला बोलायला लागल्या, गोड बोलायला लागले. तुम्ही पहा नवरदेव पोरगी पाहायला आला, पोरगी पसंत नसती का, ते वाटलं तिकडे पाहत आपण विचारायचंच नाही काय झालं काय नाही. पाहुणे म्हणतात 4 दिवसांनी समजू, परत वाटच पाहिजे. 4 दिवसांनी म्हणजे विषय संपला. पण पोरगी पसंत असेल का वट्यावर आल्या तर जुडीदाराला सांगत हरकत नाही, काय नाही. याच्या चेहऱ्यावर यांचा गुलगुला जर बात दिसली समजायचं पसंत भगवंताच्या तत्वज्ञानाचा विचार असाच. आणि मला कळत नाही एवढ्या वर्ष देवाचा अनुभव घेतात पण चेहरे पाहावा तेव्हा सुटका कळतच. जेवढा मोठा बाबा पाहावा तेवढा स्वर्गासारखंच गेलंय. पण बाबा ताट करा नाही याला, मला लय वाईट वाटत. कीर्तन त्या दिवशी एका ठिकाणी भांडण व्हायची. तर आपण कार्यक्रमात लास्टला बोललो म्हणलं आमच्यासारखे भाड्याचे तत्व आणण्यापेक्षा घरच्या गायची खोंड तयार करा, झाली म्हणाय टाईम लागणार. 2-4 आळंदीची पोरं होती ते म्हणे महाराज तुम्ही आम्हाला आमच्या सारखे भाड्याची तत्व म्हणजे आम्ही काय भाड्याचे तत्व आहे का म्हणणं नसेल तर राग काय नसेल तर राग यायला नाही पाहिजे. पण भाड्याचे तत्व असाल म्हणून तुम्हाला काय आला काय होतो का तुम्ही त्या 4-5 जण इथं जाय का आत्मखोज वादक आहात तर तुमच्या बरोबर इथल्या गावचा एक पोरगा शेजारी घ्या आणि त्याला तुमच्याबरोबर 7 दिवसाच्या सप्त्यात तयार करा. म्हणजे एका दिवशी तुम्ही नाही आले तरी यांचं कार्य आडून पडायचं म्हणून म्हणलो होतो. आणि बाबाही म्हणायचे आमच्यासारखे भाड्याचे तत्व आणण्यापेक्षा घरच्या गायीची खोंड तयार करा, झाली म्हणाय टाइम लागणार नाही. आणि म्हणून बाबांच्या कार्यामध्ये डबे तयार होण्यापेक्षा काय तयार झाली जी आज सगळ्या महाराष्ट्रात इंजिन आहे. प्रत्येक गावात 1-1, 2-2 इंजिन आहे. एका इंजिनाला 50-50 डबे जोडले. श्रीपाद बाबाची सगळे रेल्वे पसरली महाराष्ट्रात. कुठेही जा कीर्तनाच्या आधी वाटतं कुणी भेटत का नाही, पण कीर्तन झालं ते बाबा मी तुमचाच आहे. एवढा आनंद, त्या आनंदाला काय पारावार आहे. म्हणजे कुठेही जा सगळीकडे रेल्वेचे स्टॉप आहेत बाबांचे, सगळे प्रेमाची मंडळी. मग एवढा आनंद झाला कधी पाहता श्रीमुख गोविंदाची. ज्या टायमाला परमार्थिक क्षेत्रामध्ये आपल्याला भगवंत पाहता येईल, त्या भगवंताचा अनुभव येईल, त्या भगवंताचं त्याचं मुख पाहण्यासाठी तर त्या गवळणी वेड्या झाल्या होत्या. या टायमाला त्या गोकुळामध्ये त्या भगवंताला आणलं. पण आणलं असं यशोदा मातेच्या शेजारी आणून झोपवला आणि तिथली जी बाया होती ती उचलीन घेऊन गेली. बरं ती बाया गप नाही बसत. सगळा खेळ कशाने केला त्या बहिणीच केला. पूर्वी कोठेच नव्हते, चंद्र सूर्य तारा आणि तिथे एक दालगड निर्माण झाली ग बाई. ही दालगड लय विचित्र. चांगल्या खोडी मोडल्या. त्यांनी रात्रीच सांगितलं सीतामाईला, परत सांगितलं काय मागायचं का म्हणजे अजिबात नको, इच्छाच नाही राहायची. आणि असलंच नुसती कीर्तन प्रवचनाला काय वर्म समजून घ्या. आणि वर्म समजत असेल तर उपयोग आहे, वर्म समजत नसेल तर उपयोग नाही. ज्या टायमाला सीता शुद्धी करून भगवंत परत येत होते पुष्पक विमानात बसले होते आणि येताना भेटायला जायचं होत अगस्त्य ऋषी. आणि भगवंतानी सीता मातेला विमानातच सांगितलं खाली गेल्यावर भूषण सांगायचं नाही, तोंड गप ठेवायचं. काय ठेवायचं नाही तर तुम्ही खाली गेल्यावर लगेच भूषण सांगायला सुरुवात कर. बरं हे यांची तोंड गप नाही राहते अजिबात. हे पुढे जाऊ यांना चोरी करायला घ्यावा. काय वाटू चोरी करायला गेली का पहिली चोरी पकडली तिथं बी गप नाही बसायची. काय नाही बसायची. सीता माता खाली उतरली. अगस्त्य मुनीच्या पत्नीनं काय केलं, राखण केलं. पण मारुतराया बरोबरच होत. मारुतरायाच्या डोक्यात होतं काहीतरी प्रॉब्लेम होणार. सीता माता आतमध्ये गेली, गप्पा चालू झाल्या. मारुतराया दारातच. रामचंद्राने सांगितलं होतं भूषण सांगायचं नाही. बोलता बोलता सीता माता म्हणली माझ्या नवऱ्याने एवढा पराक्रम केला का मला जिंकण्यासाठी आणि रावणाला मारण्यासाठी समुद्रामध्ये बाणाचा सेतू तयार केला आणि माझ्यासाठी किंवा दुष्टाचा संवार करण्यासाठी ते तिथपर्यंत आले. अगस्त्य मुनीची माता गप्पच नाही बसली. म्हणजे पत्नी तिनं सांगितलं
तुझा नवरा एवढा शेतूचा धनुष्यबाणाचा जर शेतू तयार करतो, माझा नवरा असता तर गिळूनच टाकला असता, काय समुद्रच गिळला असता. हनुमंतराय उभे होते. हनुमंतरायाच्या लक्षात आले आपल्या आईच्या अंगारी बाजू गेली, आता आपलं काही खरं नाही. हनुमंतराया लगेच बोललं, म्हणला तो आमच्या देवाच्या मुताचा समुद्र होता म्हणून ते बाजू मारून म्हणून पवनपुत्र हनुमान असा पोरगा असावा, अशी कुळातली लेकरं असावी का ज्यांनी आईची आणि बापाची बाजू काय केली. वैष्णव मेळ्यातून इथून जाताना एवढाच निरोप घेऊन जा, बाबांच्या जाऊ द्या, ती लाईट गेली तरी चालेल, फक्त आपल्या लाईटी नका जाऊ. आमच्या ठिकाणी आलो होतो, वाटलं चला जाऊ तुमच्या दारावर. बघा आपली इच्छा त्यांना काय करत असते आणि साधकाचं असं असावं. कीर्तनामध्ये कीर्तनकार प्रवचनकार काय सांगणार आहे ते साधकाला आधी माहित असावं. एवढं अनुष्ठान अधिष्ठान जोडलेलं असलं पाहिजे. त्यावेळेस खऱ्या अधिष्ठानावर आहात, खऱ्या तत्वावर आहोत, खऱ्या विचारावर होता. गोकुळामध्ये कृष्णाचं पदार्पण झालं आणि कृष्ण भगवंतांनी धर्म कार्याला सुरुवात केली. दुष्टांचा संवार करण्याचा प्रयत्न केला. पण एक परमार्थात माणूस आला का त्याला बाहेरच्यांशी नाही लढाया करायला लागत, घरच्यांशीच करायला लागत. लढत घ्या. आज जो प्रॉब्लेम आहे ना, तुम्ही बाहेरच्यांशी जास्त लढत नाही, कोणाशी लढताय समजून घ्या. मला इंटरनल बोलायचंय. कृष्ण भगवंतांनी सुद्धा बाहेरच्यांशी लय लढाया केल्या. मावशा मामा काका हे पुतना बितना बकासूर हे सगळे घरचीच होत, घरच्यांचीच लढाया केल्या. आणि घरच्यांशी लढाया करता करता घरच्यांचाच उद्धार त्या भगवंतानं केला, स्वतःच्या कुळाचा उद्धार केला. बरं विशेष असं का त्याच्या आजूबाजूला जे गडी होते पेंड्या वाकड्यावर ही काही लय जड होती गाव. आता लोक म्हणतात असे टाळकरी पाहिजे तसेच साधे. अरे त्याचं गडी वाकडं तिकडं तरी त्याने एवढ्या कला केल्या. आपल्याला आपलं गडी काय सरळ पाहिजे जसं असं. सगळ्या खोड्या केल्या आणि सगळ्यांना विचार मांडून दिला. सगळ्या गवळणींचा गवळण जिची इंद्रियच भगवंताकडे वळतात दॅट इज कॉल्ड गवळण. गवळी ज्याची इंद्रियच भगवंताकडे वळण घेतात, भगवंताला विसरत नाही, दॅट इज कॉल्ड गवळी. लोक म्हणतात गोवर्धन उचलला. काय केला? गोवर्धन. साधण्याला बसले हा गोवर्धन उचलला पाहिजे. काय झाला पाहिजे? हा गोवर्धन उचलला त्याने. मग मला सांगा त्याने करमुळी लावल्यावर तो गोवर्धन उचलतो, मग इथं जर तो आला तर हे उचलायचं नाही का? याची उचलटाक झाली पाहिजे. हा गोवर्धन उचलला पाहिजे. आणि एकदा का हा गोवर्धन उचलला का मग चांगल्या चांगल्यांचा अहंकार काय होतो. मला विशेष वाट ब्रह्मदेवाची सुद्धा शंका होती. ते म्हणायचं हा गवळ्याचा पोर आहे, लोक याला देव म्हणतात. मग देव आहे ही जर ब्रह्मदेवाची शंका होती तर आजही समाजाला तुमच्या आमच्या देव आहे असं सांगितलं तरी काय येते? शंका येते. काही काही कीर्तनकार म्हणतात आता खालीला दाढ घेतलं गेलं नाही आणि आता ज्ञान सांगायला लागले. अरे मग आता इथं रंगणी लागत गुलगुला बोलत आहे, खरं का खोटं? वर्म कळल्यावर ते गप नाही बसत. वर्म कळलं का बोलायला सुरुवात करतं. ही सगळे प्रमाण सगळे अनुभव आपल्याला लागू आहेत. फक्त त्या लिलेपर्यंत आणि कलेपर्यंत जाणं आपलं काम आहे. म्हणून रंगणी लागलं गुलगुला बोलत नामदेवराय सांगतात त्या साधकाला अनुभव आला. असुर रुळत पायातळी काम क्रोध मद मत्सर नावाचे त्याचे जे असुर आहेत राक्षस आहेत त्याच्या पायाजवळ असतात. ते त्याच्याकडे वरचढपणा करत नाहीत आणि तो समाजासाठी या नवे नवे या जनतेसाठी दीनजनासाठी महात्म्याच्या रूपानं कार्य करत असतो. फक्त एक आहे त्याला ते वर्म कळण्यासाठी ते प्रेम कळण्यासाठी त्याच्या दुःखाची निवृत्ती व्हायला पाहिजे आणि खऱ्या सुखाची त्याला प्राप्ती झाली पाहिजे. ज्ञानेश्वर किती जरी सांगत बसलं ना, किती सांगत बस मला विशेष वाटत. 5-50 कीर्तनकार बसले ते आमची ताई मंडळी 5-25 वर्ष परमार्थ ऐकतात. किती बाबा लोक ऐकले तर किती गेले ते तपास आहेत. किती विषय मी नवीन सांगितलं तरी खालच्यांसाठी तो जुनाचा असणार आहे. काय असणार आहे? कारण का ते सगळं प्रत्येकाच्या अंतःकरणात स्त्रूच आहे. बरं आपल्या बॅटऱ्या एवढ्या करंट बाज आहे का नुसतं तिकडून फोकस मारला का इकडे लगेच चार्जिंग होते. काय एवढ्या आपल्या बॅटऱ्या सगळ्यांच्या पॉवर बाज आहे. फक्त नामदेवरायाच्या अभंगाला पिकअप करत असताना तुमच्या आमच्यासाठी संप्रदायाची 3 सूत्री मांड. संप्रदायाचे काही निकष. मला आमच्या जिल्ह्यात कार्य करताना कधी कधी आमच्याकडे सगळे पटतो पण लोकांना अवस्था पटत नाही. लय मोठा राहा लय मोठा जुन्याच ध्यानाला
मग कोण म्हणतं माहितीये का, जे विहिरीत पडलंच नाही ते म्हणतं पडल्यावर पुढे लाट, पण तू उडी मार ना. जे गप्पा कुठून मारताय तीरावर उडी मारल्यावर तिथं काय होईल, उडल मरल. अरे पण तू कधी बुडालाच नाही तर तू मरशील कसा पठ्या. मग कोणाला अनुभव येईल, ज्याने उडी मारली त्याला कळेल ना का इथं गेल्यावर बुडतंय, इथं पाणी खोल आहे. पण हेच लोकांना सांगा तिकडे गेल्यावर बुडतंय, तिकडे जाऊ नका. तू गेलाच नाही तर तू कशाला सांग. तुला जर तो प्रॅक्टिकल अनुभव आलाच नाही तर तू जगाला. आणि संप्रदाय आता काही लोक नवीन आहे म्हणून त्याच्यासाठी निकष सांगतो. मला शास्त्र प्रमाण घेतलं महाराजांनी. कन्या सासुऱ्यासी मागे परतोनी, मी पाठीमागे इथे कार्यक्रमाला आलो तो बोलून गेलो. आणि तुम्हाला सुद्धा डोस देण्यासाठी शब्द लय महत्वाचे. एखाद्याने अवस्थेविषयी काढला का डायरेक्ट हा पॉईंट सोडून द्यायचा. बघा कशा मुंगी येते. कन्या सासुऱ्यासी जा मागे परतोनी पा. कोणाच्या डोळ्याला पाणी येतं, आता जास्त नाही सांगत बसणार पण साधं सांगतो. जिचं रीतसर लग्न होतं, जिची रीतसर हळद होते, जिचा रीतसर साखरपुडा होतो, तिच्या डोळ्याला संध्याकाळी जाताना काय येतं, रीतसर हळद झाली, रीतसर साखरपुडा झाला, रीतसर लग्न झालं, तिच्या डोळ्याला काय येतं, पाणी येतं. ती संध्याकाळी जाताना आई वडिलाच्या अंतकरणाला मिठी घालते, दादा आई मी जाऊ, मी निघू. आता तिथं बराच विषय आहे पण तुम्ही एवढा डीप नाही मांडणार, शॉर्टकट मध्ये मांडतो. तर त्यावेळेस ती आई सांगते, तू बाप सांगतो बाळा जा, इकडे जसे आई वडील तसे तिकडे आई वडील, काळजी करायची काही कारण नाही, रडू नको, अंतकरण सावध करा आणि जा. ती पोरगी नांदायला जाते. जिचं रीतसर झालं तिच्या डोळ्याला काय आलं, पण ती पळून गेली, पळून. एवढा मोठा पॉइंट आहे, काय ताकद आहे डोस द्यायची. ज्यांची रीतसर लग्न झाल्या त्यांची अवस्था होईल, जे पळून जाईल त्यांच्या कशाला डोळ्याला पाणी मारायला. आणि एवढ्या वर्ष आम्ही करतो, आमचं झालंच नाही, तुमच्या बापाने पाहिजे, तुमचं लग्नच नाही झालं तर काय होणार आहे, होणारच नाही. याला रीतच काढावं लागेल, रीतीने जावं लागेल तेव्हा कळत. रीत नसेल तर कळणार नाही, अधिष्ठानापर्यंत तुम्ही पोहोचणार नाही. अवस्थेचा फार मोठा पॉइंट आहे, जास्त शिकायची काही गरजच नाही. आणि संतांचा विचार मांडत असताना, संतांचं तत्वज्ञान मांडत असताना एवढंच ध्यानात ठेवा, एवढाच विचार. एवढा विचार जरी आपल्याला आपल्या जीवनामध्ये जास्त काही करण्यापेक्षा सार करावं. रुक्मिणी मातेने एकदा देवाला विचारलं होतं का हो, सगळ्या बाकीच्या बायका विचारता आम्ही तुम्हाला कशी आवडतात, बरोबर नाही खेळाडू. एक म्हणायचे तू मला जिलेबी सारखी आवडते, एकीला म्हणायचे लाडू सारखी. एवढं सगळ्यांचं यांच्या सहती सगळे बेकार राहतो, हिरत नाही बसते व्याख्याच हे जीवनात. त्या रुक्मिणी मातेने विचारलं, म्हणले देवा मी तुम्हाला कशी आवडते. देव नाही खुलचट माणूस व्यक्तिमत्व, त्यांनी सांगितलं म्हणजे तुम्हाला मिठासारखी आवडते. राग आला रुक्मिणी माते, म्हणजे त्यांना म्हणले जिलेबी लाडू बासुंदी आणि मला काय करून टाकलं फार मीठ. रुक्मिणी माता बोलायलाच तयार नाही. संध्याकाळी पण रुसून बसली. भगवंताने सांगितलं संध्याकाळी सगळा स्वयंपाक करा पण मीठच टाकू नका. सगळा स्वयंपाक आहे, सगळी जेवाय बसली, जेवणच घेऊन आला. सगळी म्हणायला लागली हे जेवणात मजाच नाही. म्हणजे का जिलेबी आहे बासुंदी जिलेबी आहे सगळे नाही, म्हणले मीठच नाही, काय नाही. मग रुक्मिणी मातेच्या लक्षात आलं सगळे अन्न पदार्थ आहे पण मीठ नाही तर जेवण गोड लागत नाही. या सगळ्या जिलेबी बासुंदी मी कोण आहे, मी सार आहे देवाचं सार. मला एवढंच सांगायचं, तुम्हाला देवाची आठवण येत असेल यात काही नवल नाही. देवाला तुमची आठवण आली पाहिजे असा परमार्थ करा. तुमच्या यादीत देव असेल याच्यात नवल नाही, त्याच्या यादीत तुम्ही असायला पाहिजे असला परमार्थ करा. पण असला परमार्थ जर तुमच्यापर्यंत यायचा असेल, असा विचार जर तुमच्यापर्यंत यायचा असेल तर त्या भगवंताने जसं गवळणीशी खेळ केले, त्या भगवंताने जसं गवळ्यांना जवळ केलं आणि त्यांच्या अंतःकरणापर्यंत जसा विचार पोहोचला तसाच तो विचार आपल्या अंतःकरणापर्यंत येण्यासाठी त्या गवळणी जशा मृदू झाल्या होत्या तसं आपण मृदू झालं पाहिजे. अभंगाचं शेवटचं चरण Oh
तुम्ही जर असे आडवे झोपले ना तर उशाला ज्ञानोबा आणि पाय त्याला तो कोबर आहे. देऊन आळंदी फक्त असं झोपा नाही तर असं झोपा, कसंही झोपा. उशाने ज्ञानोबरा असतील पाय त्याला तुकोबरा असतील, किंवा उशाला तुकोबरा असतील पाय त्याला ज्ञानोबरा असतील. एवढा सुंदर संगम महाराष्ट्रामध्ये घाल. बरं त्यात तुमचा जिल्हा एवढा भाग्यवान आहे. आमच्याकडे ते जन्मानी असतील पण कर्मानी तुमच्याकडे आहे. कारण माणूस कर्मानी मोठा आहे. ज्ञानेश्वरी सारखं महान कर्म कोणत्या जिल्ह्यात घडलंय? नगर जिल्ह्यामध्ये. कर्माचा विचार तुमच्या जिल्ह्यात घडलेला आहे. आणि हा सगळा अधिष्ठानाचा विचार लक्षात घेत असताना ईश्वराने आपल्याला सगळं काही दिलंय, फक्त कितपत आपण स्वीकारायचं ते महत्वाचं. त्याचे जेवढे संघ सवंगडी होते त्या सगळ्या सवंगड्याचा त्याने विचार केला आणि सांगितलं म्हणले इथं काही खाण्यापेक्षा आपण शाळा भरू. आणि शाळा बनवण्यासाठी आता त्या टायमाची शाळा म्हणजे आताची शाळा नाही. शाळा म्हणजे काय राखायला जायचं? फक्त गाया राखायला. घोंगडी खांद्यावर, हातामध्ये काठी आणि गाया राखायला जायचं. बरं तिकडेही रानावनामध्ये जात असताना घरून काही न्यायचं तर फक्त भाकरीचा काही न्यायचा, काला न्यायचा. आणि तो काला त्या सवंगड्याला त्या कृष्ण भगवंतांनी खायला घातला. आणि आपल्याला या कृष्ण भगवंतांनी आपल्यालाही खरा काला दाखवला. मला याच्यातून एवढाच मेळ घालायचा. इथं नामदेवराय म्हणतात नामामणे हाती लोणियाचा हाती गवळणी त्या तोंडा बोलविल्या. त्या गवळणींच्या तोंडाला ते फक्त काय करायचं? लुणी दाखवायचं. पण त्यांना असा छंद लागला होता का एक सेकंद सुद्धा त्याला काय होत नव्हत्या. आता तुम्हाला खोड्या बी माहितीये, जास्त सांगणार नाही पण बोलता हे गवळण सारखी समाचार घ्यायची. सारखी हा लई त्रास देतो म्हणे. यशोदेला येऊन सांगायचे हा लई त्रास देतो म्हणे. एक दिवस त्यांनी सांगितलं मला हिचा समाचार घेतला पाहिजे, सारखी कटकट करते. सवंगड्याला सांगितलं मला हिच्या घरी जायचं. चालेल म्हटलं. संध्याकाळी 6:30-7च्या दरम्यान सासूबाई बाहेर गेली होती कुठंतरी कामानिमित्त आजूबाजूच्या घरात. आणि बिचारा घरात घुसल्यानंतर अशी मडकी लटकवलेली होती. त्याच्यातला माल खायला सुरुवात झाली. सगळा मटेरियल संपलांची आतमध्ये गवळण बिचारी काम करत होती. तिच्या लक्षात आलं बाहेर कसली कुचकुच आवाज येत. म्हणून बाहेर आणून पाहिलं तर ही सगळी उंदरं माल खायचं काम चाललं होतं. आणि आता हा मोठा उंदीर हा काय गप्प बसत होतो का? हा मोठा बाबा यांनी सगळं हाताला लावलेलं. याच्या लक्षात आलं म्हणलं ही लई म्हणती माल खात्यात. तिकडनं सासूबाईचा आवाज आला, कोण आहे ग? इकडनं या गवळणीने पाहिलं का ह्या उंदराने ह्या सगळ्या सवंगड्यांनी माल खालाय, आता काही खरं नाही. म्हणून ही बिचारी त्यांच्याकडे धावली. याने हातातला लोण्याचा उंडा घेतला, तिच्या तोंडाला फासला लोण्याच्या आणि तशी धूम ठोकली. बाहेर गेलो सासूबाईची घरात एंट्री. सासूबाई पाहती तर हिच्या तोंडाला दोरी लावली. सासूबाई म्हणली बाया इतक्या दिवस माल गायब होतो, मला वाटलं तो खातोय आणि आता कळलं कोण सांग. बघा कशी जिरवली माल तर खाऊन गेला पण हिच्या तोंडाला लावून जिरून गेला. जीवनातली भूमिका याची अशीच आहे. याच्या नादाला लागले यांनी त्याचा विचार संपवला, कुणाला शिल्लक ठेवलं नाही. जेवढ्या खोड्या काढल्या त्याच्यातली एक तर गवळण अशी होती ती काय याला म्हणायची, ते शोधायला येऊन सांगायची तुझ्या कृष्णाला सांग बरं का, सावध बरं का, त्यांनी आमच्या घरात गोकुळात सगळीकडे नाच चालवलाय, सावध बरं का. यांनी पेंड्याला सांगितलं मला हिचा घर नंबर लिहून घ्या संध्याकाळी पाहू. घर नंबर लिहून घेतला. संध्याकाळी 11ला एंट्री केली. दोघं नवरा बायको. नवरी 7 फुटाची, नवरा 3.5 फुटाचा. दोघंही झोपले होते. हिची मोकार लांब केस, याची दाढी लांब. तिच्या केसाची दाढीची दिली गाठ बांधून गायब झाला बिचार. सकाळी 5 वाजले 5:30 वाजले उठायचा टायमिंग झाला. ही बिचारी आपली झोपत ना पहिल्यांदा उठली, जशी उठली तसं माझं लॉंग अगं तुला काही कळतं का नाही, आता वय झालं म्हणली तुम्हालाच काय अक्कल बिकल आहे का नाही. आता लेकरं बाळ. मग लक्षात आलं का काहीतरी फसगत झाली, आता काय करावं. आणि तोपर्यंत सगळी पाहुणी रावळी गोळा झाली होती. नेमकी त्या दिवशी काही म्हणलं काय या रावल्यात का काय 7:30 वाजले अजून दरवाजा उघडी ना काय उघडी ना. ओ याई बाबा यांनी पाहिलं म्हणले पाहुण्याला काही टाइम मिळाला. आता काय करावं, सगळी फसगत.
बत्ती घेतली, बत्तीला गाठ लावली तरी पेटाना, कोयता घेतला तरी तुटाना, काय करावा? आणि मग त्या याने काय केलं, असे दरवाजाची फटू चाकली हात पाहिलं तर यांचं बोललो तर याही बाहेरून म्हणाले, ओ काही कळत का नाही, जरा वया बियाचा विचार करा. असं म्हणलं. पोरं बी काही सगळी गोळा झाली, सगळी पोरं गोळा झाले, फटीतून तमाशा पाहिला. तर म्हणले आता पर्याय नाही, बाहेर पडले शेवटात तरच नाही. दरवाजा उचकडला आणि बाहेर निघाले. मग यांनी सगळ्यांना पाठवलं, मला जा घोषणा द्या, दाढी विली जिंदाबाद. सगळे गडी गोळा केले आणि सगळ्यांना घोषणा द्यायला लावली. आणि बापाच्या मांडीवर जाऊन बसला होता, पंचवटीवर, नंदाच्या मांडीवर. तिथं जाऊन बस. आणि आल्या आल्या तिथं पोहोचला. हा म्हणला, बघा पप्पा, कोणी उद्योग केला काय माहिती, कोणी गाठ मारून गेला काय बघा. सगळा खेळ करून कोणाच्या मांडीवर बसला होता, बापाची. मग यांनी विनंती केली, म्हणली नंदराजा काहीतरी करा. आता आम्ही प्रयत्न केला, सगळा प्रयत्न केला, पण काहीच नाही. मग यांनी सांगितलं, कोणी खेळ केला काय माहिती, मी प्रयत्न करून पाहतो. हात लावला तर 2 मिनिटात. मला सांगा, असंच आहे. त्याचा स्पर्श झाल्याशिवाय आपल्या जीवनातली गाठ सुटणार नाही. मी एका ठिकाणी एका ताईच्या मुखातनं ऐकलं होतं, 36 वर्ष श्रीखंड्याने पाणी वाहिलं, 36 वर्ष, पण नातरायाचा रांजण भरला नाही. सगळी कावडी टाकी द्या, सगळी कावडी टाकी द्या, पण रांजण भरत नाही. पण श्रीखंड्याची कावड पडली का रांजण. आपल्या जीवनात बी तसंच, सगळ्यांनी कावडी टाकल्या ती चालेल, पण त्याची कावड पडणं गरजेचं आहे. म्हणून त्यांनी जो उद्देश आपल्याला शिकवला, त्यांनी जो काला शिकवला, तो काला आपल्या जीवनात घडायला पाहिजे. बीज भाजून केलेला ही पुन्हा जन्मही नाही आणि मरण नाही. आणि तो दही भाताचा काला, तो जीवशिवाचा काला जर आपल्या जीवनात, आता बाबांनी रात्री फार समजून सांगितलं, जीव आणि शिवाचा एकदा मेळ बसला, बीज आणि नाही याचा मेळ बसला का आपल्याला आपल्या जीवनाची त्रिसूत्री कळली, आपल्याला आपल्या जीवनाचा विचार कळला, अधिष्ठान कळलं. म्हणून नामा म्हणे हाती लोणीयाचा हुंडा. आणि गवळणी त्या तोंडा घुलविल्या, फक्त लोणी दाखवलं, पण त्यांच्या तोंडाला, त्यांच्या मुखाला एवढा मोठा छंद लावला, एवढा मोठा नामस्मरणाचा छंद लावला का त्या शेवटपर्यंत त्या विसरले नाही. आपणही वैष्णव मेळाव्याच्या निमित्तानं इथून जाताना हाच विचार घेऊन जायचा, हीच संकल्पना घेऊन जायची का शेवटपर्यंत आपला श्वास आहे तोपर्यंत या कार्याला विसरायचं नाही. हेच या खऱ्या वैष्णव मेळाव्याचा हेतू आहे, हाच या खऱ्या वैष्णव मेळाव्याचा आधार आहे. या निमित्तानं असं व्यक्त करतो. आता मला वाटतं भरपूर वेळ झाला, आपलं काही नाही, पण आतून एकदा इनकॉला आला का मग काय खरं नाही. आणि लहान लेकरं असतील त्यांचा विचार करणं गरजेचं. तर मी चेहरे पाहतोय तर असं वाटतंय कळायला चालावा पाहा सगळी म्हणून एवढ्या भुका लागल्या पण तरी आज दिसतात. याचं कारण काय माहितीये का, रिमोटच पक्के फेटे, सगळे रिमोट असे ओके, कुठे गंज नाही, काय नाही, सगळी करंट मध्ये. त्यामुळे सगळी रिमोट मंडळी फिट असल्यामुळं अधिष्ठान मात्र क्लिअर आहे. फक्त जाता जाता बाबांनी रात्री सांगितलं, मन विक्षेपाने आवडून हे जे आपल्यावर आलं ते वरचे वर गेलं पाहिजे, हा गंज निघाला पाहिजे. आणि वैष्णव मेळावे याच्यासाठी आहे. गेली कित्येक वर्ष आपलं मोडलीम असेल, आश्वी असेल, राहुरीचा मेळावा असेल, मोठीचा मेळावा, आमच्या भागात बाबांनी सप्तेता चालू केली. या भागात बाबांनी मेळावे चालू केले. बाबांना विचारलं, म्हणलं बाबा असं का? ते म्हणले, सप्त्यामध्ये पहिल्या 1-2 दिवसात कोणाला नाही येता आलं तर लास्ट 7 दिवसात ज्याला जसा वेळ भेटेल. आणि वैष्णव मेळाव्यामध्ये मात्र 2-2.5 दिवस 1.5 दिवस जर सगळे उपस्थित राहिले तर सगळं ओके होऊनच काय होतं, घरी जात. संपूर्ण भागामध्ये बाबांनी हे कार्य चालू केलं. त्यांच्या कार्याचं कर्तृत्व असंच पुढे चालू ठेवा, या निमित्तानं अशी अपेक्षा व्यक्त करतो. मला संयोजक मंडळीकडनं जी सूचना आली त्या सूचनेनुसार हा विचार मांडत असताना श्री सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा चव्हाण उर्फ भाऊसाहेब चव्हाण ट्रस्ट गोटी थोडस बोलतोच. थोडा अंत करण्याला लागेल पण त्याला नाही विलाजा. एका बापाला 4-5 लेकर आहेत. काही लेकर अमेरिकेत, काही इंग्लंड मध्ये आहेत, काही फ्रान्स मध्ये आहेत, काही जर्मनीत आहेत, काही जपान मध्ये, काही इंडियामध्ये आहेत. त्या लेकरांनी बापाचा आदर्श जतन करून ज्याच्या देशात कार्य चालू ठेवलं, यात काही शंकाच नाही. पण मला सांगा, ज्या दिवशी तो बाप गेलाय, ज्या दिवशी त्या बापानं देह ठेवलाय आणि ज्या भूमीत देह ठेवलाय त्या दिवशी तरी त्या भूमीत त्या सगळ्या लेकरांनी काय व्हायला पाहिजे. आणि त्या बापाची जिथं जन्मभूमी आहे, कर्मभूमी आहे, त्या बापाच्या जन्म कर्मभूमीचं सगळ्यांनी काय केलं पाहिजे, जतन केलं पाहिजे. आणि त्याचा उत्तम नमुना म्हणजे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने या ट्रस्टीनं बाबांचं सुंदर असं मंदिर गोटीला चालू आहे. आणि त्या मंदिराला हा खेळ नव्हे,
याचं त्यांनी रात्री दानावर फार सांगितलं सुद्धा, आणि मी तरी या मताचा माणूस. दाता तो एक जाणा नारायणा स्मरणी. आपल्याकडनं असं दान व्हावं, असं आपल्याकडनं दातृत्व व्हावं. रात्री त्यांनी विचार सांगितला, तुम्ही जितकं दान कराल ना तितकी तुमची श्रीमंती वाढत चालेल. मग व्यवहारात आपण पाहतो आपला किती खर्च होतो. मला विशेष वाटत महाराष्ट्रातल्या एका साधकाने एक रुपया देण्याचा जरी प्रयत्न केला ना तरी किती लाख रुपये निर्माण होतील सांगू शकत नाही. माझ्या माहितीतले 15 वर्षात मी बाबांच्या कार्यापासून आजपर्यंत पाहत असताना कमीत कमी 10-15 लाख लोक साधक असतील. एक रुपया दिला तरी पैसे किती आता माझ्या माहितीनुसार अदर स्टेट अदर राज्यामध्ये किती परमार्थ पोचला असं सांगता येत नाही. पण झालंय काय माहितीये का, सगळ्यात प्रॉब्लेम आहे घरचा बेड्या लंकादळ. आपलीच आपल्याला प्रॉब्लेमॅटिक सिस्टम मध्ये नेत आहे, त्याबरोबर मग पुढे जात नाही. पण कोणाकडे लक्ष देऊ नका. शोरूम कोणाच्या असू द्या, कंपनी एक एवढं ठेवण्यात ठेवा. कोण वाल्मिक बाबांच्या शोरूम मधला असेल, कोण आमच्या चव्हाण बाबांच्या असेल, कोण माऊलींच्या असेल, कोण आंधळे माऊलींच्या असेल, कोण जाधव बाबांच्या असेल, कोण चकवे बाबांच्या असेल, पण सगळ्यांची कंपनी काय आहे, श्रीपाद बाबा नावाची कंपनी आहे. आणि त्या कंपनीपर्यंत मला विशेष वाटत, बाहेरच्या राज्यातून संत संप्रदाय आले त्यांच्यासाठी 2-2 लाख लोक गोळा होतात आणि 50-50 लाखाच्या देणग्या दिल्या जातात. मग आज आपल्याकडनं हे कार्य का होत नाहीये, तेवढं जबरदस्त अधिष्ठान आपल्या हृदयात तयार होत नाही. त्यामुळे अंतःकरणपूर्वक जेवढा वाटा जायला पाहिजे, मुसलमान समाजामध्ये जेवढी रक्कम कमवली जाते त्याच्या 2.5% वाटा धर्मासाठी खर्च होतो. रोजचा 2.5%. 10 रुपये कमवले तर 2.5 रुपये रोज दान दिले जातात. एवढा निश्चय जर आपण आपल्या कार्यातून जर केला तर डेफिनेट बाबांचं कार्य मोठं होईल. म्हणून या कार्याला सगळ्यांच्या निमित्तानं दानाच्या रूपानं अंतःकरणापासून, जर अंतःकरणाला सल्ला वाटत तर नका करू, पण अंतःकरणाला जर काही बाबांची क्रांती वाटत असेल ना तो विचार सगळ्यांनी करा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि याच निमित्तानं अशी स्फूर्ती घेऊन श्री वसंत शेठ खेळभाऊ बोरा मुक्काम पोस्ट आश्वी यांनी 1100 रुपयाची देणगी बाबांच्या या कार्याला दिलेली आहे. त्यानंतर हरिभक्तीपरायण रामकृष्ण लक्ष्मण ताजमे मुक्काम पोस्ट आश्वी यांनी 5051 रुपयाची देणगी बाबांचे चिरंजीव आपल्या हरिभक्तीपरायण बाळासाहेब महाराज चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केलेली आहे. आणि त्यानंतर हरिभक्तीपरायण आपले गुरुवर्य प्रल्हाद साधू जाधव आपले जाधव महाराज यांनी मुक्काम पोस्ट महात्मा कृषी विद्यापीठ राहुरी यांनी 5000 रुपये बाबांच्या या मंदिरासाठी समर्पित केले. इथून जाताना असाच विचार करा, ज्याच्या कॅपॅसिटीनुसार आपल्याला आपल्या प्रपंचामध्ये जेवढं मिळालं ते त्या निमित्तानं. बाकी तुमच्या आमच्यासाठी काही मदत करायची गरज नाही, पण अधिष्ठानासाठी मदत करण्याचा प्रयत्न करा. हरिभक्तीपरायण रामकृष्ण लक्ष्मण ताजमे यांच्याकडनं रोख स्वरूपामध्ये 5051 रुपयाची देणगी आपले हरिभक्तीपरायण बाळासाहेब महाराज चव्हाण यांच्याकडनं ही रक्कम सुपूर्द केली जाईल. बाबांनी त्या रकमेचा स्वीकार करायचा आणि अशीच सगळ्यांना अंतःकरण स्फुर असाच विचार सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये येत राहावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि वेडवाकडे काय बोललं असेल, कोणाचं अंतःकरण दुखावलं गेलं असेल, हरे विठ्ठल श्री भगवान की. तसेच 1 रुपयाची देणगी या बाबांच्या मंदिरासाठी सुपूर्द केलेली आहे. आपल्या सगळ्यांच्या रूपानं ही प्रक्रिया जीवनात घडावी.